एका जंगलात 3 उंदीर राहत होते। पहिला उंदीर रोज शिकार करून त्या दिवशीच ती शिकार फस्त करत असे। दुसरा उंदीर पोटभर खाल्ल्यानंतर उरलेलं अन्न साठवून ठेवत असे, जे काही फार जास्त नसायचे। तिसरा उंदीर मात्र भविष्यातील कठीण परिस्थितीचा विचार करून बचत करत असे आणि त्यानंतरच उरलेलं अन्न खात असे। पहिला आणि दुसरा उंदीर त्याला नेहमीच कंजूस म्हणून चिडवायचे। काही दिवसांनी थंडी सुरू झाली। संपूर्ण जंगल बर्फाने झाकले गेले आणि खाण्यासाठी काही उरले नाही। पहिला व दुसरा उंदीर भुकेने व्याकुळ झाले आणि तिसऱ्या उंदीराकडे मदतीसाठी गेले। त्या उंदराची सेव्हिंग्ज बघून हे दोघे पण चकित झाले। बचत करण्याच्या सवयीमुळे त्याच्याकडे तिघांना पुरेल एवढे अन्न शिल्लक होते। ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी आपल्याला बचत आणि विचारपूर्वक खर्च करण्याचे महत्त्व शिकवते। प्रत्येक माणसाचं एकच स्वप्न असतं, गरिबीच्या कैदेतून मुक्त होऊन लवकरात लवकर श्रीमंत होणे। आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो जे लाखो रुपये कमवतात पण तरीही कर्जात बुडालेले असतात। त्यांची जीवनशैली झगमगाटी दिसते पण त्यांच्याकडे स्वतःच असं काहीच नसतं। इतकंच नाही तर कित्येक वेळा छोट्या खर्चांसाठीही त्यांना पुढच्या पगाराची वाट पाहावी लागते। दुसरीकडे काही लोक कमी पगारातही मोठी संपत्ती तयार करतात। ते कशामुळे? तर पैशांची बचत आणि योग्य गुंतवणूक। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा चुका सांगणार आहे ज्या माणसाला कधीही श्रीमंत होऊ देणार नाही, मग भलेही तो महिन्याला लाखो रुपये कमवत असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या चुका तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। पहिली चूक, खरा श्रीमंत होण्याऐवजी श्रीमंत दिसण्यावर जास्त भर देणे। मित्रांनो, आपल्या मिडल क्लास लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहितीये? आपल्याला पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांना आपले स्टेटस दाखवण्यात जास्त इंटरेस्ट असतो। एक विचार करा, जो महागडा फोन तुमच्याकडे आहे तो विकत घेताना तुम्हाला खरंच परवडला होता का? मी अशी लोक पाहिली आहेत जे 1.5 लाखाचे फोन हप्त्यावर घेतात आणि त्यांचा पूर्ण संसार उधारीवर चालतो। कधी मित्राकडून कधी नातेवाईकांकडून पैसे मागतात आणि नंतर ते परतही करत नाही। लॉजिकली विचार करून बघा, ज्या लोकांसमोर आपण शो ऑफ करतो ती लोक आपल्याला ओळखतात तरी का? आपण लहानपणापासून हे शिकतो की यशस्वी होण्यासाठी मोठं घर, महागडी गाडी, ब्रँडेड कपडे आणि महागडे गॅजेट्स असणं गरजेचं आहे। पण हे खरंच सत्य आहे का? वॉरन बफेट एक मोलाचा सल्ला देतात, नवीन गाडी आणि मोबाईल तेव्हाच विकत घ्या जेव्हा त्याची खरी गरज असेल। खरं श्रीमंत होण्यासाठी पैशांची योग्य बचत आणि गुंतवणूक करा। फक्त श्रीमंत दिसण्यासाठी अनावश्यक खर्च करून स्वतःला कर्जात अडकू नका। दुर्दैवाने आजकालचे तरुण आणि अगदी वयस्कर लोक सुद्धा श्रीमंत दिसण्यावर फोकस करतात, श्रीमंत होण्यावर नाही। दुसरी चूक, शॉपिंग मध्ये आनंद शोधणे, सुख शोधणे। कित्येक लोक फक्त बोर झालं म्हणून शॉपिंगला जातात। कोणी नाराज असेल तर त्याच्यासाठी आपण गिफ्ट खरेदी करतो। स्वतःला डिप्रेस वाटत असेल तर काहीतरी नवं विकत घेतो। महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन हँगआउट करतो। नकळत आपण नवीन वस्तूंमध्ये सुख शोधण्याच्या सवयीला बळी पडतो। आपण आयुष्याच्या वास्तवतेला सामोरे जायला घाबरतो आणि म्हणून शॉपिंग सारख्या गोष्टींचा आधार घेतो। ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्याला इतक्या हुशारीने प्रभावित करतात की लेटेस्ट, लिमिटेड एडिशन असे शब्द ऐकले की आपण ते विकत घ्यायलाच पाहिजे असं वाटू लागतं। जणू एखादी रेस लागली आहे आणि आपण त्यात मागे पडायचं नाही। ह्याच सवयी तुम्हाला श्रीमंत होऊ देत नाही। रॉबर्ट कियोसाकी सांगतात, ॲसेट्स म्हणजे त्या गोष्टी ज्या तुमच्या खिशात पैसे टाकण्याचे काम करतात। लायबिलिटीज म्हणजे त्या गोष्टी ज्या तुमच्या खिशातून पैसे काढतात। तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर शक्य तितक्या लायबिलिटीज टाळा आणि ॲसेट्स वाढवा। कोणत्या 10 ॲसेट्सवर पैसे इन्व्हेस्ट करायचे ह्या विषयावर नुकताच मी व्हिडिओ बनवला आहे। लिंक तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे। तिसरी चूक, सेल्स डिस्काउंट्स ऑफर मध्ये फायद्याऐवजी नुकसान जास्त होते। आपण कायम दिवाळी सेल, इंडिपेंडन्स डे सेल, फेस्टिवल सेल अशा सेल मध्ये खरेदी करतो आणि आपल्याला वाटतं आपण खूप मोठी सेव्हिंग केली आहे। पण खरंच असं होतं का? सेल्स म्हणजे डिस्काउंट नाही तर खर्च वाढवण्याचं जाळं आहे। कधी विचार केला आहे का, जे काही आपण सेल मध्ये खरेदी करतो त्याची खरंच गरज असते का? 200-300 रुपये वाचवायच्या नादात आपण हजारोंचा खर्च करून बसतो। सेल मध्ये फक्त डिस्काउंट बघून खरेदी करणं म्हणजे स्वतःला फसवणं। गरज असेल तेव्हाच खरेदी करा, यामुळे तुमचे पैसे आणि वेळ
दोन्ही वाचतील. चौथी चूक, टाइम इज मनी, म्हणजे वेळ हीच खरी संपत्ती. हे आपल्याला कळतच नाही. टाइम इज मनी हे आपण अनेकदा ऐकतो, पण ही संकल्पना आयुष्यात कधीच उतरवत नाही. फालतू गोष्टींसाठी तासनतास आपण वेळ वाया घालवतो. जसे की मार्केटमध्ये लेटेस्ट शूजच्या बेस्ट डील साठी 2 तास वाया घालवतो. सोशल मीडियावर फालतू स्क्रॉलिंग करत बसतो. दुसरीकडे एलॉन मस्क, वॉरन बफेट यासारखी लोक 1-1 मिनिटाचा हिशोब ठेवतात. ते म्हणतात, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपल्याला प्रत्येक तासाचे आपले आर्थिक मूल्य काढले पाहिजे. म्हणजे महिन्याला तुम्ही 50,000 रुपये कमवत असाल, महिन्याचे तुम्ही 25 दिवस काम करत असाल, तर तुमचे दिवसाचे आर्थिक मूल्य होते 2,000 रुपये. तुम्ही दिवसाचे 7 तास काम करत असाल, तर प्रत्येक तासाचे तुमचे आर्थिक मूल्य होते अंदाजे 300 रुपये. आता 200 रुपये डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही 2 तास बाजारात फिरत असाल, तर तुमचे 400 रुपयांचे नुकसान होते. 5वी चूक, क्रेडिट कार्डचा विचार न करता वापर. क्रेडिट कार्ड तुम्हाला ते पैसे खर्च करण्याची सुविधा देते जे तुम्ही अजून कमवलेलेच नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या खिशातून पैसे काढून देता, तेव्हा तुम्हाला ते पैसे देताना दिसतात, पण क्रेडिट कार्डने पे करताना खिशातून प्रत्यक्ष पैसे जात नाही, त्यामुळे खर्चाचं भान राहत नाही. तसं पाहायला गेलं तर क्रेडिट कार्ड आपली पर्चेसिंग पॉवर वाढवते. इमर्जन्सी मध्ये आपण आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतो, परंतु बहुतेक वेळा या सुविधेचा आपण चुकीचा उपयोग करतो, ज्याचा परिणाम आपल्याला एका मोठ्या आउटस्टँडिंग बिल मधून पाहायला मिळतो. म्हणून क्रेडिट कार्डचा वापर फक्त गरजेच्या वेळी करा. 6वी चूक, फक्त एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा फक्त एकाच इन्कमवर अवलंबून आहात का? एकाच इन्कमवर अवलंबून राहिल्यामुळे असुरक्षितता वाढते, ज्याच्यामुळे लोक आपले उत्पन्न वाढवण्यासाठी चुकीच्या गोष्टी सुद्धा करायला तयार होतात. आपले जॉब मधील स्वातंत्र्य हरवते. फक्त पगार मिळत राहावा म्हणून नको असलेल्या गोष्टी सहन कराव्या लागतात. याशिवाय तणाव आणि चिडचिड वाढते. सतत आर्थिक अस्थिरतेमुळे मानसिक तणाव निर्माण होतो. त्यातच तुम्ही जर एखाद्या फालतू गोष्टींसाठी कर्ज घेतले असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून जाता आणि मग जॉब मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट करण्यासाठी होकार देता किंवा सर्व गोष्टी चुपचाप सहन करता, कारण तुम्हाला नोकरी टिकवायची असते. यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त उत्पन्नाचा मार्ग तयार करावा लागेल. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतील. एखादा साइड बिझनेस करावा लागेल. फक्त पगारावर अवलंबून न राहता तुमच्या पैशाला कामाला लावावे लागेल. 7वी चूक, एकच आयुष्य आहे, पैसे कमवा आणि खर्च करा. जास्त करून लोकांना जेव्हा बोनस किंवा इन्क्रिमेंट मिळतं, तेव्हा ते अशी वस्तू खरेदी करतात ज्याची त्यांना गरज नसते. त्यामुळे जेवढ्या लवकर पैसे येतात तेवढ्याच लवकर ते संपूनही जातात. बराच वेळा त्यांना समजतही नाही की सगळे पैसे जातात कुठं. या उलट यशस्वी लोक काय करतात, ते सगळ्यात आधी इन्व्हेस्टमेंट करतात, मग उरलेले पैसे गरजेच्या खर्चासाठी ठेवतात आणि त्यानंतरच लक्झरीसाठी खर्च करतात. आधी खर्च करू, मग उरलेल्या पैशांची बचत करू, ही मानसिकता मध्यमवर्गीय लोकांना श्रीमंत होऊ देत नाही. लक्षात ठेवा की बचत केल्यानंतर जे पैसे राहतात ते खर्चासाठी वापरायचे असतात. खर्च करून राहिलेल्या पैशांची बचत करायची नाही. 8वी चूक, पैशांचा हिशोब न ठेवणे. मित्रांनो, कधी विचार केला आहे का, महिन्याच्या शेवटी पैसे कुठे आणि कसे खर्च झाले हे आपल्याला कळतच नाही. हे फक्त तुमच्याच बाबतीत होतं असं नाही. अनेक लोक हेच करतात, खर्चाचा हिशोबच ठेवत नाही. आणि गंमत म्हणजे जी लोक खर्चाचा बारकाईने हिशोब ठेवतात त्यांची इतर लोक चेष्टाच करतात. पण प्रत्यक्षात हे शहाणपणाचं लक्षण आहे, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या खर्चाचा हिशोब ठेवणार नाही तोपर्यंत पैशाला योग्य प्रकारे मॅनेज करू शकणार नाही. 9वी चूक, भविष्याच्या नियोजनाचा अभाव. रिटायरमेंट नंतर काय? रिटायरमेंट नंतर तुमची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसं सांभाळणार आहे? तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स आहे का? नसेल तर तुम्ही त्याच लोकांपैकी आहात ज्यांनी आपला भविष्यकाळ सुरक्षित केला नाही. शॉपिंगला गेल्यावर आपण सहज 1000 रुपये खर्च करतो, पण फक्त 500 रुपयांमध्ये टर्म इन्शुरन्स घ्यायला आपल्याला फालतू खर्च वाटतो. दुसरीकडे श्रीमंत लोक सर्वात आधी आपल्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करतात. त्यांच्यासाठी इन्शुरन्स हा खर्च नसून भविष्याची सुरक्षितता असते. 10वी चूक, इमर्जन्सी फंडच्या बाबतीत गंभीर नसणे. इमर्जन्सी फंड म्हणजे अनपेक्षित संकटाच्या वेळी उपयोगी पडणारा पैशांचा साठा. उदाहरणार्थ, काही कारणास्तव जर उद्या अचानक तुमची नोकरी गेली, मोठा खर्च उभा राहिला किंवा फॅमिलीमध्ये एखादी मोठी जबाबदारी येऊन पडली,
तर तुम्ही काय कराल? यासाठी इमर्जन्सी फंड असतो. हा फंड तुमच्या मासिक खर्चाच्या किमान 6 पट असावा, ज्यामुळे कठीण काळातही तुमची लाईफस्टाईल टिकून राहील. मित्रांनो, ह्या होत्या त्या 10 सवयी ज्या पिढ्यानपिढ्या आपल्या लाईफस्टाईलचा भाग बनल्या आहेत आणि ज्यामुळे आपण करिअरमध्ये यशस्वी झालो तरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकलो नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.